सर्वोच्च न्यायालयाच्या आरक्षणाच्या वैधतेवर आता मंगळवारी सुनावणी। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नगरपरिषद आणि नगरपालिकेत 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याचा विकास गवळी यांनी दाखल केली होती याचिका। पुढील सुनावणीपर्यंत नव्या निवडणुकांची घोषणा नाही, त्यामुळे जिल्हा परिषद महापालिका निवडणुकांची घोषणा आता मंगळवारपर्यंत होणार नाही। सांगलीमध्ये 100 फुटी रस्त्यावर दुसऱ्या दिवशी महापालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम। काल 225हून अधिक अतिक्रमण महापालिकेने जेसीबीच्या सहाय्याने हटवली। 500हून अधिक दुकानं, गाळे, गॅरेज, हॉटेल, पान टपऱ्या हटवल्या। सांगलीमध्ये अतिक्रमणाच्या कारवाईच्या वेळी आयुक्तांचीही उपस्थिती। विरोध करणाऱ्यांना आयुक्तांचे खडेबोल। अतिक्रमण केलं नाही म्हणता मग परवानगीचं पत्र दाखवा। विरोध करणाऱ्यांना आयुक्तांनी सुनावलं। न्यायालयीन कामकाज सुरू असताना चक्क न्यायाधीशांसमोरच महिलेचा कुऱ्हाडीने हत्येचा प्रयत्न। बेळगाव जिल्ह्यातल्या आथणी न्यायालयातली धक्कादायक घटना। संपत्तीच्या वादातून मीनाक्षी शिंदे या महिलेच्या हत्येचा प्रयत्न, आरोपीला अटक। नाशिकच्या तपोवन परिसरात पर्यावरणप्रेमींचे चिपको आंदोलन। या भागात 1700च्या आसपास झाडं असल्यानं मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली जाणार असल्याचा आरोप। पर्यावरणप्रेमींच्या विरोधानंतर नाशिक महापालिका वृक्ष प्राधिकरण समिती बॅकफूटवर। फुली मारलेली सर्व झाडं तोडणार नाही। कुंभमेळ्यानंतर उगवलेली 500 बाभळ आणि 700 काशीची झाडं तोडणार, मनपा प्रशासनाचा निर्णय। मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ उद्या 6 तास बंद राहणार। धावपट्ट्यांच्या दुरुस्ती करता विमानतळ उद्या सकाळी 11 ते संध्याकाळी 5 पर्यंत बंद। दिल्ली स्फोटानंतर चर्चेत आलेल्या हरियाणातील अल-फलाह विद्यापीठावर ईडीची कारवाई। अल-फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकी याला अटक। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीची कारवाई। 17 फेब्रुवारीला 2026 मधलं पहिलं सूर्यग्रहण दिसणार। भारतात मात्र हे सूर्यग्रहण दिसणार नाही। हे ग्रहण अंटार्क्टिका, दक्षिण पूर्व आफ्रिका, दक्षिण अमेरिकेतल्या काही भागामध्ये दिसेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।